नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक, श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या ह्या लेसनमध्ये प्रॉपर्टीज ऑफ मेटल या संदर्भात माहिती पाहणार आहोत. प्रॉपर्टीज ऑफ मेटल या संदर्भात माहिती पाहत असताना आपण प्रथम इंट्रोडक्शन प्रस्तावना या प्रकरणासंदर्भात पाहूया. तर त्यामध्ये धातूचे वेगवेगळे असे गुणधर्म असतात. धातूची निवड कोणत्या उद्देशासाठी त्याचा वापर करावायचा आहे यावर अवलंबून असते. तर अशा या धातूचा उपयोग त्याच्या गुणधर्माची ओळख करून विविध प्रकारच्या वस्तू बनवण्यासाठी केला जातो. तर धातूच्या गुणधर्माची मुख्यतः 3 ग्रुपमध्ये वर्गवारी केली जाते. तर अशा प्रकारे या मेटलच्या प्रस्तावनेसंदर्भातली माहिती पाहिली. तर या धातूची विभागणी 3 ग्रुपमध्ये केली जाते. त्यामध्ये एक आकडा फिजिकल प्रॉपर्टी, भौतिक गुणधर्म, 2 मेकॅनिकल प्रॉपर्टी, यांत्रिक गुणधर्म, 3 केमिकल प्रॉपर्टी. तर अशा प्रकारे या 3 ग्रुपमध्ये ही धातूची वर्गवारी केली जाते. त्याच्यामध्ये आपण पहिल्या प्रकारासंदर्भात माहिती पाहणार आहोत. फिजिकल प्रॉपर्टी, भौतिक गुणधर्म. त्याच्यामध्ये एक कलर म्हणजे रंग. वेगवेगळ्या धातूला वेगवेगळा रंग असतो. उदाहरणार्थ तांब्याचा रंग तांबडा रंग उठून दिसतो, तर माय स्टीलच्या निळ्या रंगावर काळी चमक दिसते. पितळ पिवळसर असते. अशा प्रकारे हे वेगवेगळ्या रंगावरून वेगवेगळे धातू आपल्याला कलरवरून ओळखता येतात. त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीमध्ये दुसरा आपण गुणधर्म पाहणार आहोत वेट म्हणजे वजन. प्रत्येक धातूचे वजन वेगवेगळे असते. ॲल्युमिनियम या धातूचे वजन हे इतर धातूच्या वजनापेक्षा कमी असते. विशिष्ट गुरुत्व त्याचे 2.8 आणि शिशाच्या धातूचे वजन हे सर्वात जड आणि त्याचे विशिष्ट गुरुत्व हे 9 असते. अशा प्रकारे वजनावरून शिशे सर्वात जड, तर असे धातू वजनावरून ओळखता येतात. त्याच्यानंतर गुणधर्म पाहणार आहोत आपण पुढचा. स्ट्रक्चर म्हणजे अंतररचना. साधारणपणे धातूच्या सूक्ष्म अंतररचनेवरून त्याचे एकमेकापासूनचे वेगळेपण हे ठरवले जाऊ शकते. या अंतररचनेचे पुन्हा 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये एक ग्रॅन्युलर म्हणजे कणमय रचना. कास्ट आयर्न आणि ब्रॉन्झची ही ग्रॅन्युलर रचना असते. तर कास्ट आयर्न आणि ब्रॉन्झ या धातूची आंतररचना ही कणमय असते. 2 क्रिस्टलाइन म्हणजे रेषामय, तर ही रचना असते. त्याच्यानंतर फायब्रस, त्याच्यामध्ये तंतुमय स्वरूपाची रचना असते. तंतुमय रचना ही रॉट आयर्न, ॲल्युमिनियम या धातूची ही तंतुमय रचना असते. अशा प्रकारे आपण स्ट्रक्चर संदर्भातली माहिती पाहिली. त्याच्यानंतर कंडक्टिव्हिटी म्हणजे वहन शक्ती या संदर्भात माहिती पाहूया. धातूची उष्णता व विद्युत वाहून नेण्याच्या क्षमतेवरून धातूची उष्णता, वाहकता व विद्युत वाहकता ही मोजतात. तांबे आणि ॲल्युमिनियम हे धातू उष्णतेचे व विजेचे उत्तम वाहक आहेत असं सांगता येईल. अशा प्रकारे आपण कंडक्टिव्हिटी म्हणजे वहन शक्ती संदर्भातली माहिती पाहिली. त्याच्यानंतर मॅग्नेटिक प्रॉपर्टी, त्याला चुंबकीय गुणधर्म असं म्हणतो. तर ज्यावेळी धातूमध्ये चुंबकाकडे आकर्षले जातात, ज्यावेळी धातू चुंबकाकडे आकर्षले जातात त्यावेळी धातूमध्ये चुंबकीय गुणधर्म आहे असे समजतात. तर त्याच्यामध्ये बहुतेक सर्व लोहयुक्त धातू काही प्रकारच्या स्टेनलेस स्टील व्यतिरिक्त किंवा स्टेनलेस स्टील सोडून चुंबकाकडे आकर्षले जातात आणि निर्लोह धातू व त्यांचे मिश्र धातू हे चुंबकाकडे आकर्षले जात नाहीत. अशा प्रकारे या मॅग्नेटिक प्रॉपर्टी संदर्भात माहिती सांगता येईल. याच्यानंतर फिजिबिलिटी म्हणजे वितळण बिंदू. तर या संदर्भात माहिती पाहत असताना जेव्हा धातूला उष्णता दिली जाते त्यावेळी त्याच्या अंगी असलेल्या या गुणधर्मामुळे धातू वितळतो
पुष्कळ धातूच्या आकारमानात त्यामुळे बदल होतो. जसे निरनिराळ्या तापमानाला घन धातूचे रूपांतर द्रव धातूत होते. कथील हा कमी तापमानाला वितळतो. टंगस्टन हा धातू जास्त तापमानाला वितळतो. कथीलचा मेल्टिंग पॉइंट 232 हा कथीलचा मेल्टिंग पॉइंट 232 अंश सेंटीग्रेड, तर टंगस्टनचा मेल्टिंग पॉइंट हा 3370 अंश डिग्री सेल्सिअस असतो आणि तांब्याचा मेल्टिंग पॉइंट 1083 असतो. तर अशा प्रकारे हे या वेगवेगळ्या धातूचे मेल्टिंग पॉइंट सांगता येतील. तर अशा प्रकारे ही माहिती आपण पाहिली की फिजिकल प्रॉपर्टी संदर्भातली भौतिक गुणधर्म धातूचे या संदर्भातली होती. त्यानंतर ग्रुप दुसरा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल. तर या मेकॅनिकल प्रॉपर्टीज म्हणजे यांत्रिक गुणधर्मासंदर्भात आपण माहिती पाहत असताना त्याच्यामध्ये पहिला मुद्दा पाहणार आहोत डक्टिलिटी. डक्टिलिटी म्हणजे तंतुभवनशीलत्व. धातूला ताणले असता तो न तुटता लांबतो किंवा ताणला जातो, या गुणधर्माला तंतुभवनशीलता असे म्हणतात. तारा काढणे तंतुभवनशील तत्वावर अवलंबून असते आणि ती यशस्वी क्रिया आहे. तंतुभवनशील गुणधर्मासाठी धातू मजबूत व लवचिक असावा लागतो. तांबे आणि अल्युमिनियम धातूचा तारा काढणे हे तंतुभवनशीलत्वाचे उदाहरण म्हणून सांगता येईल. अशा प्रकारे या मेकॅनिकल प्रॉपर्टी संदर्भातली ही डक्टिलिटी संदर्भातली माहिती पाहिली आपण. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मॅलेबिलिटी. मॅलेबिलिटी म्हणजे प्रसरणशीलत्व. तर धातूवर ठोकले असता रोलिंग केले असता तो न तुटता सर्व बाजूनी कायम स्वरूपात प्रसरण पावतो. त्याच्या मापात व आकारमानात बदल होतो. या गुणधर्माला प्रसरणशीलत्व असे म्हणतात. शिसे हा धातू जास्त प्रसरणशील आहे असं याचं उदाहरण देता येईल. त्याच्यानंतर पुढचा यांत्रिक गुणधर्म हार्डनेस म्हणजे कठीणपणा. धातूचा कठीणपणा हा धातूवर चरे पडणे, खोल खुणा होणे या बाबींना सहन करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो. म्हणजेच यावरील गुणधर्माला प्रतिकार करण्याच्या गुणधर्मास हार्डनेस असे म्हणतात. तर अशा प्रकारे या हार्डनेस संदर्भात माहिती आपण पाहिली. त्यानंतर ब्रिटलनेस म्हणजे ठिसूळपणा. धातूचा ठिसूळपणा असा गुणधर्म आहे की ज्यामुळे तुटण्याआधी त्यात कायम स्वरूपाची विकृती येण्याची शक्यता असते. त्यामध्ये कास्ट आयर्न ठिसूळ धातूचे उदाहरण म्हणून सांगता येईल. अल्पशा धक्क्याने किंवा आघाताने वाकण्याऐवजी ही कास्ट आयर्न तुटू शकते. तर अशा प्रकारे या यांत्रिक गुणधर्माच्या ब्रिटलनेस संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर पुढचा गुणधर्म आहे टफनेस, चिवटपणा. धातूचा चिवटपणा असा गुणधर्म आहे की यामध्ये धक्का, आघात सहन करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो. चिवटपणा हा गुणधर्म ठिसूळपणाच्या विरुद्ध आहे. रॉट आयर्न हा धातू चिवटपणाचे उत्तम असे उदाहरण म्हणून सांगता येईल. त्यानंतर आपण पुढचा गुणधर्म पाहणार आहोत टेनेसिटी, ताणशक्ती. ताणशक्ती असा गुणधर्म आहे की यावर कितीही भार आला तरी तो न तुटता सहन करतो. मायस्टील, रॉट आयर्न ही या टेनेसिटी ताणशक्तीची उदाहरणे म्हणून सांगता येतील. त्यानंतर पुढचा गुणधर्म इलेस्टिसिटी, स्थितिस्थापकत्व. पदार्थावर प्रेरणा कार्य करीत असताना आकारात बदल होणे व धातूवर दिलेली प्रेरणा म्हणजे दाब काढून घेतली असता तो पुन्हा मूळ स्थितीत येतो. या धातूच्या गुणधर्माला स्थितिस्थापकत्व, इलेस्टिसिटी असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा गुणधर्म सॉफ्टनेस, मऊपणा. हा हार्डनेसच्या विरुद्धचा असा गुणधर्म आहे. सॉफ्टनेस म्हणजे मऊ किंवा नरम असा गुणधर्म असणाऱ्या धातूला सॉफ्टनेस असे म्हणतात. त्याच्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज मधला पुढचा गुणधर्म स्ट्रेंथ, मजबूतपणा. धातूवर कॉम्प्रेसिव्ह फोर्स, टेन्साईल फोर्स, शिअर फोर्स कार्य करीत असताना न तुटता न फाटता प्रेरणांना विरोध करण्याची ताकद म्हणजे स्ट्रेंथ होय. तर अशा प्रकारे हे यांत्रिक गुणधर्म आपण पाहिले. त्यानंतर तिसरा गुणधर्म प्रकार आपण पाहणार आहोत केमिकल प्रॉपर्टी. तर त्याच्यामध्ये धातूचे जे गुणधर्म
रासायनिक क्रियेशी निगडीत असतात त्यांना रासायनिक गुणधर्म असे म्हणतात. एखाद्या पदार्थाचे दुसरे गुणधर्म असलेल्या पदार्थामध्ये रूपांतर झाल्यास त्याचे कारण म्हणजे पदार्थात असलेले रासायनिक गुणधर्म होय. उदाहरणार्थ मॅग्नेशियमची तार दिव्यावर तापविल्यास ती जळू लागेल व तिच्यातून प्रखर उजेड दिसेल. तारेची पांढरी राख शेवटी तयार होईल आणि जर ती राख जमा करून आपण कितीही प्रयत्न केला तरी मॅग्नेशियमचे असलेले पूर्वीचे गुणधर्म आपल्याला त्या राखेमधून मिळू शकणार नाहीत. अशा प्रकारे या केमिकल प्रॉपर्टी संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर शेवटचा मुद्दा केमिकल प्रॉपर्टीमध्ये केमिकल चेंज. केमिकल चेंज म्हणजे बदल. एखाद्या क्रियेमुळे पदार्थाच्या घटनेत कायम स्वरूपाचा बदल होऊन नवीनच पदार्थ तयार होतो. या नवीन पदार्थाचे गुणधर्म घटना मूळ पदार्थापेक्षा निराळ्या असतात. अशा या बदलाला रासायनिक बदल असे म्हणतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, आज आपण या प्रकरणामध्ये माहिती पाहत असताना प्रॉपर्टीज ऑफ मेटल, धातूचे गुणधर्म, त्याच्यामध्ये धातूच्या गुणधर्मासंदर्भात त्याच्या गुणधर्मावरून त्याचा प्रस्तावना आपण पाहिली. गुणधर्मावरून वेगवेगळ्या कामाकरता त्याचा उपयोग होतो. त्याची वर्गवारी फिजिकल प्रॉपर्टी, मेकॅनिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टीमध्ये कलर, वेट, स्ट्रक्चर, कंडक्टिव्हिटी, मॅग्नेटिक प्रॉपर्टी, फ्युजिबिलिटी. मेकॅनिकल प्रॉपर्टी मध्ये आपण डक्टिलिटी, मॅलेबिलिटी, हार्डनेस, ब्रिटलनेस, टफनेस, टेनेसिटी, इलेक्ट्रिसिटी, सॉफ्टनेस, स्ट्रेंथ इत्यादी संदर्भात माहिती पाहिली. आणि शेवटी तिसरा मुद्दा केमिकल प्रॉपर्टी संदर्भात आपण माहिती पाहिली. तर अशा प्रकारे आजच्या या लेसनमध्ये आपण माहिती अभ्यासली. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.